कोणाला आपल्याकडून कधी दुःख देऊ नये. परंतु अन्याय जर आपल्यावर होत असेल तर तो सहन देखील करू नये. त्याकरता प्रतिकार करण्याकरता आपण समर्थ असला पाहिजे. धर्म हे सर्वस्व आहेत. ही सनातन संस्कृती आहेत. आपण भारतात सनातन संस्कृतीचा अवलंब नाही करणार तर कुठं करणार आहोत? बरेच लोक मतदान करायला बाहेर पडत नाही. माझं म्हणणं आहे की 100% मतदान झालं पाहिजे. म्हणजे योग्य व्यक्ती निवडून जाईल. नमस्कार. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. आज राज्यभरात आपण बघतोय की हिंदूंवरती इस्लामिक कट्टरपंथींकडून बरेचदा हल्ले होण्याचा प्रयत्न होते. त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की गणेशोत्सव असो, नवरात्र असो, त्याच्यामध्ये हिंदू सणांना देखील टार्गेट करण्याचा बराच प्रयत्न होतोय. तर आता हिंदूंसमोर काही आव्हानं येऊ ठाकलेली आहेत आणि जेणेकरून हिंदूंना संघटित होण्याची वेळ आता खूप जवळ आली आहे. या सर्वांबद्दल आपल्यासोबत बोलायला सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान सरलाबेटचे महंत श्री रामगिरी महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज, आपलं खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न हाच असेल की बटेंगे तो कटेंगे या धर्तीवर देशातच नाही तर परदेशात सुद्धा हिंदूंना आवाहन केलं जाते की सर्वांनी संघटित होण्याची आज वेळ आली आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? संघटित होण्याची वेळ आलेली आहे कारण ज्या ज्या परिसरामध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले तिथं अत्याचार सहन करावे लागलेले आहेत. जे बांगलादेशाचं दृश्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय, पाकिस्तानमध्ये सुद्धा ह्या घटना घडतायत. आणि म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे. आणि कोणाला आपल्याकडून कधी दुःख देऊ नये. परंतु अन्याय जर आपल्यावर होत असेल तर तो सहन देखील करू नये. त्याकरता प्रतिकार करण्याकरता आपण समर्थ असला पाहिजे. राज्यात सध्या लव्ह जिहाद आणि लँड जिहाद अशा घटना बऱ्याचदा ठिकाणी घडत आहेत. तर या घटनांकडे आपण कसे पाहता? नाही, लव जिहादचे प्रकरण फार होत चाललेले आहेत. मुलींनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे. प्रेम करणं हा दोष नाही आहे. हा मी प्रेमाच्या विरोधात नाही आहे. परंतु अंधविश्वास ठेवून कोणाच्या मागे पळू नये. ज्या व्यक्तीच्या बरोबर आपण राहतोय ती व्यक्ती नेमकी कोण आहे त्याचा परिचय आपण करून घेतला पाहिजे. कारण नाव बदलून त्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसून आणि अशा प्रकारे अडकवलं जातं. हे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत. म्हणून मुलींनी सावध होणं गरजेचं आहे आणि आईबापांचे कर्तव्य आपल्या मुलांकडे लक्ष ठेवायचं. आगामी निवडणुकांचा काळ पाहता की नवीन एक शब्द जो आलाय की वोट जिहाद. तर अशा वोट जिहादचा हा मुद्दा सुद्धा बऱ्याचदा चर्चेत आपण आलेला पाहिला असेल. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि आता हा राजकीय विषय आहेत आणि तसं जर असेल तर ते योग्य नाही आहेत. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेत आणि प्रत्येकाने विचार करावा योग्य व्यक्ती कोण आहेत अशा योग्य व्यक्तीला मतदान करावं. आणि जी व्यक्ती अराजकतेला समर्थन करते अशा व्यक्तीबद्दल विचार करावा की अराजकतेला समर्थन करणाऱ्या व्यक्तीला आपण टाळावं. आणि खरोखर चांगल्या प्रकारचं काम करणारी जी व्यक्ती आहे आणि चांगल्या कामाला सपोर्ट करणारी जी व्यक्ती आहे अशा व्यक्तीला आपण मतदान करावं. आणि मतदान करण्याकरता बाहेर पडावं. बरेच लोक मतदान करायला बाहेर पडत नाही. माझं म्हणणं आहे की 100% मतदान झालं पाहिजे. म्हणजे योग्य व्यक्ती निवडून जाईल. केंद्र सरकारने सध्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक जे काढले तर त्याबद्दल सुद्धा बऱ्याच ठिकाणी अपप्रचार होतोय. तर वक्फ बोर्ड संदर्भात सरकारने घेतलेल्या या निर्णयाकडे तुम्ही कसे पाहता? नाही, वक्फ बोर्डला जो अधिकार दिलेला आहे की ज्या प्रॉपर्टीला तुम्ही माझे म्हणणार ती आपली होती. तर हा चुकीचा कायदा आहे. आणि म्हणून त्यामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे. आणि केंद्र सरकार जे करीत आहे खूप चांगलं काम करीत आहे. इस्लामिक कट्टरपंथींचा हा वाढता उन्माद यावर तुमचं मत काय? तर हा जो उन्माद आहे हा जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे. म्हणून त्याकरता हिंदूंनी एकत्रित असणं गरजेचं आहे. कारण गणेशोत्सवमध्ये सुद्धा हे प्रकार घडले, नवरात्र उत्सवामध्ये प्रकार घडले, आता दिवाळीमध्ये हे प्रकार घडले. आणि आपण जर सावध राहिलो नाही, आपण जर एकत्रित राहिलो नाही, एकमेकाला सहकार्य केलं नाही, हे प्रकार आणखी वाढत जातील. आणि म्हणून त्याकरता आपली सावधानी महत्वाची आहे. याच वर्षी संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीमध्ये स्वयंसेवकांचं संचलन अडवण्याचा प्रयत्न झाला आणि माझ्या मते हे पहिल्यांदाच असं घडलंय की संचलनाला अडवण्याचा प्रयत्न झालाय. तर त्याबद्दल काय म्हणा? हे जो अडवण्याचा जो प्रयत्न झाला अतिशय गृहीत ते कर्म आहेत. का संघाचं जे कार्य आहेत हे कुठल्याही पक्षाचं कार्य नाही आहे. हे धर्माचं कार्य आहे. आणि हे 100 आता हे 100वे वर्ष चालू होत आहेत. 100 वर्षापासून ही एक समाजसेवी संघटना आहेत. आणि त्या संघटनेची असणारी शिस्त, त्याकरता असणारा त्याग, खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि मला तरी त्या संघाच्या या कार्यातून खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळं माझं मत असं आहे की अशा प्रकारच्या ज्या संघटना कार्य करतात त्यांच्यावर जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर हे फार चुकीचे आहेत. म्हणून याकरता अतिशय सावध राहणं गरजेचं आहे. माझा शेवटचा प्रश्न हाच असेल की हिंदूंसमोर सध्या जी काही आव्हानं आहेत, तर त्यासाठी आज हिंदूंनी काय करायला हवं की जेणेकरून त्यांचं भविष्य सुधारेल? याबद्दल तुम्ही हिंदूंना, आपल्या समाज, सकल हिंदू समाजाला काय सांगाल? नाही, हिंदू समाजाने एकत्रित राहावं.
एकमेकामध्ये आपसात असणारे मतभेद विसरून जावे. कारण धर्म हे सर्वस्व आहेत. ही सनातन संस्कृती आहेत. आपण भारतात सनातन संस्कृतीचा अवलंब नाही करणार तर कुठं करणार आहोत? आणि आपल्या धर्माबद्दल आपलं ज्ञान असलं पाहिजे. आताच्या मुलांना त्यातलं ज्ञान नाहीये आणि म्हणून आपण त्यातलं ज्ञान मिळवावं, त्याच्यावर अभ्यास करावा आणि हे अराजक तत्व जे आहेत, हे काय करू शकतात, यांचे काय साजिश आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि एकत्रित येऊन सावधानतेने आपण आपलं काम करीत राहावं. धन्यवाद महाराज, आपण मायम टीव्हीला दिलेल्या वेळेबद्दल.